बघा टेलिग्रामला सिग्नल येतात, मग ते टेलिग्रामचे सिग्नल तुम्ही कशा पद्धतीने यूज करणार तुमच्या ट्रेडिंग मध्ये, त्याच्यामध्ये काय दिलेला असतो, दोन झोन दिलेले असतात, एक असतो सप्लाय झोन आणि एक असतो डिमांड झोन. सप्लाय झोन आणि डिमांड झोन. डिमांड झोन मधून असती बाईंग, सप्लाय झोन मधून असती सेलिंग. आता आपण बघा कालचं टेलिग्रामचं काढूया. बघा इथे आता आत्ताचं पण ऍक्टिव्ह झालेलं आहे, कालचं सांगते पहिले तुम्हाला. इथे ज्यावेळेस मार्केट गेलं त्यावेळेस काय केलं, पहिल्यांदा बघा टच केलं, टच केल्यानंतर ऍक्टिव्ह झाला तुमचा सेल लिमिट. सेल लिमिट ऍक्टिव्ह झालं, याच्यावरती जवळजवळ 50 to 60 पिप्स तुम्ही काय ठेवला, एसएल, जसं तुम्हाला सांगितलेलं आहे बरोबर. आणि तो एसएल मार्केटने वरती जाऊन पण हिट नाही केला, 60 पिप्सचा एसएल तुम्ही इथं बघू शकता. आणि त्याच्यानंतर काय झालेलं आहे खाली. आता पहिल्यांदा आपला टार्गेट काय ठेवा, स्विंग लो ठेवा खालचा किंवा स्विंग हाय ठेवा. आता या केस मध्ये काय राहणार, हा पाठीमागचा स्विंग हाय राहणार इथपर्यंत तुमचं पहिलं. कमीत कमी समजा तुम्ही 0.02 किंवा 0.05 तर त्याच्यातला पार्शल प्रॉफिट बुक करता येतो. म्हणजे तुम्ही जर मोठे लॉट घेत असाल तर त्याच्यातला काय करायचं, अर्धा प्रॉफिट बुक करायचा, बाकीचा तसंच ठेवायचा. कारण ही लेवल खूप महत्वाची होती, हायर टाइम फ्रेमची लेवल आहे. 5 मिनिटातली लेवल आपण ड्रॉ नाही केलेली, हायर टाइम फ्रेमची आहे, तर रिस्पेक्ट पण खूप छान होणार. मग त्याच्यानंतर बघा रिस्पेक्ट किती झाला, म्हणजे तुमचं जे पहिलं प्रॉफिट होतं तुम्ही इथपर्यंत पार्शल बुक करायचं, तिथं लिहिलेलं असतं बघा, पार्शल प्रॉफिट बुक करा किंवा एसएल ट्रेल करून ठेवा. तर या गोष्टी आता इथून पुढे तुम्हाला सांगायची गरज नाही पाहिजे किंवा तुम्ही ते वाचायचं नाही टेलिग्राम मध्ये, ते तुम्ही मनाने करायचं. आता सांगितलं ना तुम्हाला कसं करायचं. ट्रेड ऍक्टिव्ह झाला, एसएल लावला, प्रॉफिट मध्ये आला, एसएल खाली ट्रेल करून घ्या, कॉस्ट टू कॉस्ट करून ठेवा. त्यानंतर ते किती पण ड्रॉप हो. आता मी तुम्हाला काल एक माझा स्वतःचा स्क्रीनशॉट टाकला होता, कितपर्यंत आपण ट्रेल केला होता, $73 पर्यंत. तो त्याच्या मागेच ट्रेल करत होते मी. जर मी तो जर बुक केला असतं तर काय झालं असतं, तेवढंच प्रॉफिट राहिला असतं. चला $50 आले, बुक केला तर मला पुढचा प्रॉफिट भेटला असता का, नाही. मी काय केलं, टार्गेट पण वरती ट्रेल करायचे, एसएल पण त्याच्या मागेच ट्रेल करायचे. पहिल्यांदा तर एसएल लॉस मध्ये होता माझा, जसं वरती गेलं तसं मी $5 प्रॉफिट, $10 प्रॉफिट, $50, $60 प्रॉफिट पर्यंत पण एसएल तुम्ही बघितला. त्याच्यानंतर 73 आणि मग ठीक आहे ना, आता आपल्याला काय आले तर 73 येतील, नाही तर त्याच्यावरती पण जाईन, पण आपण सॅटिस्फाय एसएल तिथपर्यंत. माझं 73 ला काय झालं, एसएल हिट झाला. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला एसएल ट्रेल करायचे, जसं की या सिच्युएशन मध्ये. आता हाच ट्रेड तुम्हाला जर बघायचं म्हटलं ना तर याचं इथपर्यंतचं मी दिलंय, त्याच्या पुढचं दाखवते की कुठपर्यंत ड्रॉप झालं. बघा पूर्ण ड्रॉप झालं होतं, कुठपर्यंत ड्रॉप झालं, आपला जो खालचा होता का झोन 15 मिनिटाचा, म्हणजे त्या वरच्या झोन पासून डायरेक्ट खालपर्यंत, म्हणजे इथपर्यंतच तुम्हाला सेलिंग आली होती. मग तुम्ही जर कधी हेच असे प्रॉपर जर 2च ट्रेड घेतले असते काल, बाकी ट्रेडिंग नसती केली तरी तुमचं प्रॉफिट खूप छान बनला असता. आता काय करायचंय, बॉटमला आलं, बॉटमला सांगितलेलं इथं एक बघा, इथं नाही सगळं झोन म्हणजे काय असतो की इथे सर्व बायर्स असतात, इथून कुठली पण प्राइस ट्रिगर होऊ शकते. तर सगळ्यात पहिल्यांदा पहिले ते प्राइस ट्रिगर होती आणि लास्टची एक प्राइस ट्रिगर होती, म्हणजे तिथपर्यंत होऊ शकते. आता काय होतं, इथं जेवढे बायर्स असतात ना त्यांचे एसएल असे इथं लावलेले असतात, म्हणून यांचे एसएल हंट करण्यासाठी प्राइस इथपर्यंत ड्रॉप होती. इवन त्याच्या पण थोडीशी खाली जाते, हे पण सांगते तुम्हाला, त्याच्या पण थोडीशी खाली जाते. आणि ज्यावेळेस आता तुम्हाला समजा एंट्रीज घ्यायची तर याच्या खाली ज्यावेळेस स्पाइक येऊन वरती जाणार आणि क्लोज देणार ना कॅन्डल आतमध्ये, बिनधास्त परत एंट्री घ्या बायची आणि त्याच्या खाली एसएल लावा, त्याच स्पाइकच्या खाली. इथून तुम्हाला इतकं सुंदर टार्गेट भेटणार ना, एकदम भारी टार्गेट भेटणार. बघा त्याचा रिझल्ट गेलाय वरती बरोबर. आता हाच झोन होता बघा, तो हा झोन आहे राईट. जसं मी तुम्हाला बोलले इथून आपलं हे इथपर्यंतचं टार्गेट अचीव झालंय ऑलमोस्ट. त्याच्यानंतर परत आली का सेलिंग, आली. मी जसं बोलले तुम्हाला, काय बोलले की याच्यावरती याच्या आतमध्ये जर क्लोजिंग झाली तर तुम्हाला काय घ्यायचंय, परत बाय. याच्या खाली एसएल लावायचंय. बघा किती मोठी बाईंग आली, म्हणजे हे झोन किती काम करून जातात. हे झोन म्हणजे काय असतात, बायर्सच्या वेगवेगळ्या एंट्री असतात. इव्हन हे पण इथं बघा, ज्या 2 प्राइस तुम्हाला दिल्या होत्या, एक ही प्राइस होती, एक ही प्राइस होती आणि एक दुसरी कोणती प्राइस होती, ही प्राइस होती. बघा तिथे पण टॅप करून मार्केट एकदम सडनली वरती गेलेलं आहे. आणि ही काय थोडी प्राइस ऍक्शन नाही, ही आत्ताच्या घडीला साधारणतः इथं काहीतरी प्राइस होती, किती ही दिसते मला इथं 51.20 पासून जर आपण ही प्राइस बघितली 51.44, बघा बरं ह्याच्यातलं अंतर किती झालं,
त्याच्या पण वरती गेलेले, 44च्या पण वरती गेलेले, म्हणजे 200 पिप्स, 200 पिप्स म्हणजे 0.01 ने किती प्रॉफिट? हा, म्हणजे जर 24 असेल 240 म्हणजे $24 प्रॉफिट. मग हा प्रॉफिट कमी आहे का मला सांगा? मग कशाला इकडे तिकडे एंट्र्या घ्यायच्या? आता समजतंय कुठे एंट्र्या बसल्या पाहिजे ना आपल्या. इन मिडल एंट्री घ्यायची गरज आहे का? घाई करायची नाही. आता टेलिग्राम कसा वाचायचा? काही अडचण राहिली? टेलिग्रामचे सिग्नल कसे? आजच्या सिग्नल मध्ये आपण काय दिलं होतं बघा, आजचा हा सिग्नल आहे आपला, की बघा आता लेवल्स कोणत्या कोणत्या दिल्या होत्या. आजचं काय, आज काय झालं होतं, ज्यावेळेस प्राइस इथं ड्रॉप झाली होती ना त्यावेळेस, आता 11:30 पण वाजले होते, तर बऱ्याच वेळा 11:30 वाजता काय होतं, बूम होतं मार्केट वरती परत. म्हणून आपण काय केलं, लगेच या लेवल्स काढल्या. लेवल्स मध्ये ही एक लेवल होती आपली जुनीच, आपण एक्सटेंड केलेला आहे. इथे लिक्विडिटी आहे, नो डाऊट इथे एसएल हंटिंग होऊ शकते. पण त्याच्यामध्ये काय केलं, पहिल्यांदा आपण लास्ट टू लास्ट ही दिली 5120, याच्या खाली एसएल आहे, ते बघूया ज्यावेळेस प्राइस तिथे येणार. पण त्याचं पण मी तुम्हाला सांगितलं कसं करणार तुम्ही. झोनच्या आतमध्ये परत जर येऊन क्लोज झालं, जसं झोनच्या आतमध्ये परत येऊन क्लोज झालं तर बाईंगची एंट्री आपल्याला भेटतील. याच्या खालीच आपला एसएल येतो. इव्हन बघा आता मार्केट किती स्मार्ट झालेले. म्हणजे पहिले जेव्हा आपण एज्युकेशन, ज्यावेळेस आम्ही एज्युकेशन घेतलं होतं, ज्यावेळेस मी शिकले ना, त्यावेळेस काय शिकवलं जात होतं, हॅमर बघा, बाय करा, त्याच्या खाली एसएल लावा आणि झालं. आता मार्केट थोडंसं त्याच्या पुढे पण गेलं, की आता आम्ही काय शिकवतोय, आता आम्ही जसं आमच्या अनालिसिस मधून, की या लेवलला मार्केट आल्यानंतर ते खाली जाणार म्हणजे जाणारच, हे आम्हाला आता कळून चुकलेलं आहे. याच्या खाली एसएल असतात. आता हे एसएल घेऊन गेलेले, म्हणजे नेक्स्ट बघा आता सेकंड स्टेप ऍडव्हान्स झालंय. आता मार्केट अजून प्राइस ऍक्शन अजून ऍडव्हान्स झाली. प्राइस ऍक्शननी काय केलं, ज्या ट्रेडर्सला, आता तुम्ही नवीन आहे, ज्या ट्रेडर्सला माहिती आहे की याच्या खाली एसएल आहे, त्यांनी त्याच्या पुढचं टाकलं. त्यांनी काय केलं बघा, त्याच्या खालचे पण एसएल घेतले. अजून काय केलं, मग आता तुम्हाला अजून स्मार्ट ट्रेडर बनायचे. आता तुम्हाला काय बनायचे, अजून स्मार्ट. काय रीड करायचं चार्टला, कसं रीड करणार, की अरे बाबा इथं काय झालं, ऑलरेडी आपला पहिला पण ऍक्टिव्ह झाला, दुसरा पण ऍक्टिव्ह झाला, आता या सगळ्यांचे एसएल ना इथं खाली आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, आता जो स्मार्ट ट्रेडर होता, प्रो ट्रेडर होता, त्यांनी पण एंट्री घेतली. कुठे घेतली, त्याची एंट्री इथं झालेली. त्यांनी पण एसएल कुठे लावलं, याच्या खाली, कारण त्याला माहिती आहे झालेले. पण आता मार्केट थोडं अजून स्मार्ट झालं, पण आपल्याला पण अजून त्याच्या पुढचा स्मार्ट ट्रेडर बनायचा, की अरे हा आता ह्या ट्रेडर्स वाल्यांचे पण एसएल हिट झाले, आता आपलं एसएल हिट होणार नाही, बिंदास एंट्री घ्या. म्हणजे हे असतं चार्ट रीडिंग, हे असतं चार्ट ऑब्झर्वेशन. ट्रेडिंग करायला तुम्हाला हेच लागणार. त्यासाठी काय, कशामध्ये मास्टर बनायचं, झोन व्यवस्थित ड्रॉ करायचं. आणि त्याच्यावर विचार नका करू का माझा झोन बरोबर आहे का, माझा सपोर्ट बरोबर आहे का, रेजिस्टन्स बरोबर आहे का, हे तुम्हालाच तुमचं कळणार केव्हा, ज्यावेळेस तुमच्या ट्रेडचा एसएल विदाउट हंट होता टीपी हिट होणार. तुम्हाला कळणार अरे माझी लेवल रिस्पेक्ट झाली. तिथून पुढे समजायचं का आता मी एक सपोर्ट रेजिस्टन्स व्यवस्थित लावतो. कारण सगळ्यांचं तुमचं जसं क्वेश्चन आहे ना, तोच क्वेश्चन माझा पण होता एक वेळेस, की माझं लेवल बरोबर येतं का, पण ह्या लेवलचा कसं हे करणार तुम्ही, अनालिसिस कसं करणार. स्वतःचे ट्रेड ज्यावेळेस प्रॉफिट यायला लागणार ना, ज्यावेळेस स्वतःचं बाय लिमिट उचलून मार्केट वरती जातं ना, तो आनंद जगाच्या वेगळा असतो. कारण तो कुणी सांगितलेला नसतो आपल्याला ट्रेड. आणि ते ट्रेडर बना तुम्ही. हे टेलिग्राम वरती डिपेंड कमी राहा. मॅडम आल्यानंतर पण मॅडम मला म्हणत होत्या मी बाय करू का सेल करू, मी त्यांना म्हटलं नाही का बाय करा. मॅडम मला बाय करा म्हणले, मी सेल केला. अजिबात नाही म्हटलं त्यांना. त्यांना काय बोलले मी, माझ्या मनाने घेतलं. त्यांना बोलले काय, की तुम्हाला मी शिकवलेलं आहे, सपोर्ट मार्क करा, रेजिस्टन्स मार्क करा, अनालिसिस करा, तुमचं तुम्ही ट्रेड घ्या. मी तुम्हाला म्हणणार नाही का बाय करा. पण त्यांनी काय केलं, सेल केला. आणि त्यांचा एसएल पण लावला, त्यांनी टीपी पण लावला. $1 मिनिटात हिट झाला, पटापट कॅन्डल आली. आणि त्यांचा काय झाला, टीपी हिट झाला. तो आनंद त्यांना आहे आता. आणि तो जर मी सांगून केला असं तर काय, तो आनंद नाही येणार तुम्हाला. तुम्ही काय करा, मी तुम्हाला शिकवते काय, की अशा पद्धतीने जितके टॅप आहेत तितके तुम्हाला सपोर्ट, तिथे सपोर्ट लेवल मार्क करायची, तिथे तुम्हाला झोन पण येणार आहे. आणि वरती पण जितके टॅप झालेले आहे तितके तुम्हाला तिथं रेजिस्टन्स ड्रॉ करायचा आहे. आता त्याच्यावर तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा आहे, की मला इथे काय सांगितलेलं आहे, रेजिस्टन्स लेवलला सेल घ्यायचा आहे. 50 सेल घ्या. त्याच्यातून किती एसएल हिट होतात ते बघा. ब्रेकआउट तिथून तुम्हाला समजणार काय होतो ब्रेकआउट, कसा असतो ब्रेकआउट.
हे सगळ्या कन्सेप्ट अशा इम्प्लिमेंट करा. इथपर्यंत समजलं?